शिवसेनेच्या सततच्या विरोधामुळे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलंय। गुढीपाडव्यानंतर दिल्लीत भाजपनं एनडीएतल्या घटक पक्षांचं स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे। त्याचवेळी मोदी सेना भाजपतील वाद आणि आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडीबाबत शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडून चर्चा करून जाणून घेतील अशी माहिती आहे। दुसरीकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादा पाटील मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चाही करणार आहेत। आणि यानंतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात दिल्लीला। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अखेर पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिलेलं आहे चर्चेसाठी, मनोमिलनाचे हे संकेत म्हणायचे? रेश्मा, खरं तर हे निमंत्रण एकट्या उद्धव ठाकरेंसाठी किंवा शिवसेनेसाठी नाहीये। उत्तर प्रदेशच्या निवडणुका संपल्यानंतर देशातल्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी आणि चर्चेची निवडणूक जी असणार आहे ती राष्ट्रपती पदाची निवडणूक, आणि सध्या जे केंद्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन संपल्यानंतर याच सगळ्या राष्ट्रपती निवडणुकीची नांदी सुरू होईल अशी चर्चा आधीपासूनच रंगलेली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवरती एनडीएतल्या सगळ्या घटक पक्षांचं एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम भाजपनं आखल्याचं कळतं आहे। अर्थात आम्ही आता एनडीएच्या काही मित्रपक्षांशी बोललो महाराष्ट्रातल्या, पण अधिकृतरित्या त्यांना अजूनही या भेटीचं किंवा या सगळ्या बैठकीचं निमंत्रण आलेलं नाहीये। पण शक्यता जरूर आहे की अशा पद्धतीची एक बैठक लवकरच आयोजित केली जाईल। कदाचित अधिवेशन संपता ती आयोजित केली जाऊ शकते, आणि या बैठकीमध्ये सगळ्या मित्रपक्षांची राष्ट्रपती पदाबद्दलची भूमिका नेमकी काय आहे याचा अंदाज मोदी आणि इतर भाजपतले जे वरिष्ठ नेते आहेत ते घेतील अशी शक्यता आहे। अर्थात जर आपण गणित बघितलं, म्हणजे आकड्यांचं गणित बघितलं, तर आता भाजपला फारशी मित्रपक्षांवर अवलंबून राहायची गरज राहिलेली नाहीये। कारण ज्या पद्धतीचं अतिप्रचंड असं यश भाजपनं युपीमध्ये मिळवलेलं आहे, त्यांच्या आमदारांची प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, शिवाय काही मित्रपक्ष त्यांच्या सोबत देखील आहेत। त्यामुळं आधी जी परिस्थिती होती की म्हणजे शिवसेनेनं जर एखाद्या उमेदवाराला विरोध केला तर भाजपवरती नामुष्की येण्याची जी वेळ होती ती आता राहिलेली नाहीये। पण तरी सुद्धा एक आशादायक चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणानं नक्की म्हणता येईल। जर या बैठकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि मोदी भेटले तर महाराष्ट्राच्या राजकारणामधले एक मोठी आईस ब्रेकर अशी घडामोड नक्कीच म्हणता येईल। कारण मला जितकं आठवतंय, मला असं वाटतं की बहुतेक शपथविधीला जे उद्धव ठाकरे मोदींना भेटलेले होते त्याच्यानंतर त्यांची दिल्लीत अशी स्वतंत्र भेट झाल्याचं स्मरत नाहीये। त्या काळात जेव्हा ते दिल्लीत येतात तेव्हा देखील ते पंतप्रधान किंवा अमित शहा यांना भेटण्याऐवजी अरुण जेटली असतील किंवा इतर राजनाथ सिंग, सुषमा स्वराज यांनाच भेटलेले आहेत। त्यामुळं या एनडीए बैठकीच्या निमित्तानं जर उद्धव ठाकरे आणि मोदी यांची भेट झाली तर ती महाराष्ट्रातल्या राजकारणावर देखील मोठा परिणाम करणारी असेल, एवढं मात्र नक्की आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल। तेव्हा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्यांचं मनोमिलन होतं का हे आता बघावं लागेल।